जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 मधील 16 अभ्यासक्रमाचे निकाल दिनांक 30 जून 2026 रोजी जाहीर करून देण्यात आले. यामध्ये FY चे काही अभ्यासक्रम होते NEP पॅटर्न मध्ये, तसेच SY आणि TY 2019 क्रेडिट पॅटर्नचे देखील काही अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहे. तसेच विंटर एक्झाम 2026 चे N+2+1 चे काही अभ्यासक्रमाचे निकाल देखील काल जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर बाकी अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होणार याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर काल दिनांक 30 जून 2026 रोजी रात्रीपर्यंत जवळजवळ 16 अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करून देण्यात आले, ज्यामध्ये SY आणि TY BBA, SY आणि TY BA 2019 पॅटर्न, SY आणि TY BSc बायोटेक्नॉलॉजी, SY आणि TY BSc ॲनिमेशन, SY आणि TY BSc सायबर अँड डिजिटल सायन्स या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करून देण्यात आले. तर फर्स्ट इयर BSc कम्प्युटर ॲप्लिकेशन 2025 NEP पॅटर्नचा निकाल जाहीर झाला. तसेच फर्स्ट इयर BCA सायन्स 2024 पॅटर्नचा, म्हणजे जे विद्यार्थी सेकंड इयरला आहे आणि ज्यांचा फर्स्ट इयर बॅकलॉग आहे त्या विद्यार्थ्यांचा हा BCA सायन्सचा निकाल लागलेला होता. त्यानंतर फर्स्ट इयर काल BSc 2025 पॅटर्न फर्स्ट इयरचा निकाल हा जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर सेकंड आणि थर्ड इयर LLB 2017 N+2+1 च्या विंटर एक्झामचा निकाल हा जाहीर झालेला आहे. इथे तुम्ही 3 नंबरला टॅब बघू शकता. हा फर्स्ट इयर BSc 2025 पॅटर्न, म्हणजे जे विद्यार्थी प्रथम वर्ष BSc ला 2025 पॅटर्नला होते त्यांचा निकाल हा जाहीर झालेला आहे. त्याच्यात निकालामध्ये काही जरा थोड्या तांत्रिक अडचणी आहे. जसं की आपण बघू शकता की ज्या विद्यार्थ्यांनी सेम फर्स्ट सेम सेकंड दिलेला आहे त्यांचा निकाल काही जाहीर झालेला नाही. तसेच SY आणि TY चे जे विद्यार्थी ऑलरेडी 6वी सेमिस्टर दिलेलं होतं आणि आता एप्रिल 26 ला ज्यांनी बॅकलॉग परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांचा देखील निकाल जाहीर झालेला नाही, कारण त्याचा जो काही डेटा होता तो थर्ड पार्टीकडे आहे. आणि हा बाकीच्या विद्यार्थ्यांचा जे काही रेग्युलर विद्यार्थी आहे त्यांचा जो काही निकाल आहे तो तो जो काही निकाल आहे तो विद्यापीठाचा जो काही असणार आहे तो कुणाकडे आहे, SPPUच्या एज्युटेक फाउंडेशनकडे आहे, म्हणून तो निकाल जाहीर झालेला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची जी काही बाब आहे की या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये रेग्युलरचे जे काही विद्यार्थी होते त्यांचा निकाल जाहीर झालेला आहे. बॅकलॉग विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झालेला नाही. ओके. आता दुसरं एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट लेजर हे तुम्हाला येत्या 2 ते 4 दिवसामध्ये कॉलेजकडे तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळं रिझल्ट लेजर आल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून क्लिअर होणार आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचे प्रथम वर्षाचे BA 2025 पॅटर्नचा निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे. तो देखील या आठवड्यात जाहीर होणार आहे. त्याचबरोबर SY आणि TY BSc रेग्युलर, त्याचबरोबर BSc कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाचे देखील निकाल पेंडिंग आहे. त्याचबरोबर SY आणि TY BBA IB आणि BBA CA या अभ्यासक्रमाचे देखील निकाल या आठवड्यात जाहीर होतील. सेकंड इयर NEP पॅटर्नचे निकाल 5 तारखेच्या पुढे जाहीर होण्याची शक्यता आहे. काही तांत्रिक कारणास्तव ते निकाल लवकर जाहीर होतील असं काही सांगता येत नाही. आता सध्या फर्स्ट इयर आणि अंतिम वर्ष, म्हणजे जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे त्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्याचं काम विद्यापीठाकडून चालू आहे, असं प्रथम दर्शनी आपल्याला निदर्शनास येत आहे. ओके. सो आणि MA MCOM MSc चे निकाल पण थोडंसं 5 तारखेच्या पुढे जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण का की हे अंडर ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे काही CET थ्रू ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हे निकाल आता लवकर जाहीर होत आहे. तर तुम्हाला बाकी अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होईल त्याची पण माहिती दिली आणि आता कोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले त्याची माहिती दिलेली आहे. जे निकाल जाहीर झाले त्यांचे पुढच्या 4 दिवसानंतर फोटोकॉपीला ॲप्लिकेशन चालू होतील. आता फोटोकॉपीच्या जवळजवळ 34 अभ्यासक्रमाचे फोटोकॉपी या 29 जून 2026 रोजी स्टार्ट झालेले आहे, ज्याची अंतिम तारीख 9/7/2026 असणार आहे. यामध्ये काही प्रथम वर्षाचे जे काही निकाल जाहीर झाले त्याचीही माहिती आहे. सेकंड इयरचे काही अभ्यासक्रमाचे निकाल झाले त्याचीही फोटोकॉपीची माहिती आहे. आणि SY आणि TY BCom म्हणा किंवा बाकीच्याही वर्गांचे जे निकाल हे 23 आणि 24 तारखेला जाहीर झाले. ओके. इथे जवळजवळ 34 अभ्यासक्रम आहे. 23 आणि 24 जून रोजी जाहीर झाले. त्यांच्या फोटोकॉपी 29 जून 2026 पासून सुरू झालेल्या आहे. अंतिम डेट 9/7/2026 आहे. फोटोकॉपीला कसं अप्लाय करायचं, किती फी राहते याच्या सविस्तर माहितीसाठी आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. तो काळजीपूर्वक बघा. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपण
आपण आताच्या व्हिडिओमध्ये SPPUच्या समर एक्झाम 2026च्या रिझल्ट बाबत माहिती दिलेली आहे. बाकी अभ्यासक्रमाचे निकाल कधी जाहीर होतील त्याची पण माहिती तुम्हाला दिलेली आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.